यक्षिणी ही एक स्त्री शक्ती आहे, तसेच यक्ष हा पुरुष शक्ती आहे. यक्ष किंवा यक्षिणी दोघांचीही साधना करता येते. कुबेर स्वतः एक यक्ष आहे, जो आपल्या सर्वांना माहीत आहे. यक्ष किंवा यक्षिणी हे खूप शक्तिशाली असतात आणि भूत पिशाच जिन्नात यांच्यापेक्षाही ते शक्तिशाली असतात. मोठे तांत्रिक लोक यांची सिद्धी प्राप्त करतात, यांच्याशी संवाद साधतात, मदत घेतात. तांत्रिक लोकांनीच करावी अशी ही साधना असते. सामान्य साधकांनी यांच्या साधना करू नये, कारण यामध्ये धोका आहे. दुसरी गोष्ट, परी किंवा अप्सरा यांच्या साधना केल्या तर त्यात एक तर त्या सिद्ध होतील किंवा होणार नाही, किंवा चुकलं तरी त्यास काही उपाय नाही होणार. पण यक्षिणी हा प्रकार तसा नाही. जितकी उच्च लेवलची शक्ती तितकी तिला सिद्ध करणे कठीण, आणि ती परीक्षा पण घेते. यक्षिणीला आई, बहीण किंवा पत्नी रूपात रिलेशन मध्ये सिद्ध करता येते. प्रत्येकांना मादक स्त्री म्हटली की पत्नी बनवावी, किंवा तिची स्वतःची पण तीच इच्छा असते. जर साधक एकटा असेल तर ठीक, पण जर आधीच लग्न झालं असेल तर पहिल्या पत्नीला सोडावे लागते. यक्षिणी तिला जगू देणार नाही. साधकाला खूप उच्च कोटीचा असणे आवश्यक आहे, नाहीतर त्याच्या माइंडवर यक्षिणी पूर्ण कंट्रोल घेत त्याची पत्नी बनेल, त्याचा खूप उपभोग घेईल आणि त्याची जीवनशक्ती संपल्यावर त्याला सोडून जाईल. असे अनेक साधकांचे उदाहरणे आहेत. या सगळ्या कारणामुळे यक्षिणी सिद्धीच्या मागे लागू नका असे सांगितले जाते. धन्यवाद.